एका लग्नाची दुसरी गोष्ट. सुख घाली माझ्या दारी पिंगा. काय ग? खूपच गडबडीत भरलेली दिसतेस बॅग. नाही सगळे बोळे करून आणलेस म्हणून म्हटलं. हो. राधा, तू इतकी गुणी मुलगी आहेस, नीटनेटकी शहाणी आहेस. अशी सहजासहजी घडी विस्कटून नसते द्यायची आहे का? ती घालतीये ना तो नीट. ही घडी नाही म्हणत आहे ग, संसाराची घडी म्हणते. तितक्या सहजासहजी बिघडून नसते द्यायची. राधा, काय झालंय? बता ना क्या हुआ है? ती काही झालेलं नाही. अगं आत्ता आत्ता कुठे तुमचा संसार सुरू झालाय. एक जण रुसला ना तर दुसऱ्यानं त्याला कुरवाळून बाबापुता करून समजून घ्यायचं असतं, समजवायचं असतं. आणि सकाळी झालेली भांडणं रात्री मिटवून टाकायची असतात. आणि रात्री भांडण झाली तर? म्हणजे भांडण काही वेळ बघून होतं का त्या? कसं सांगू तुला आता? अगं जर बोलून भांडणं मिटवता आली नाहीत ना तर सहवासाने मिटवायची असतात. हे वेडाबाई, असं लगेच सासरं सोडून माहेरी निघून नसतं यायचं. हा आत्या, हे बघ, तुझं उल्हास काकांची भांडण झालं किंवा तुला खूप दिवस तिकडे राहून कंटाळा आला तर तू येतेस की नाही आपल्या या घरी. तसंच माझं झालंय असं समज हवं तर. तेवढंच ना? बंडदादाकडे बघतेस ना तू, त्याला एकदम टेन्शन येतं ग, एकदम बीपीच वाढतं त्याचं. म्हणजे त्याचा तरी विचार कर ना. तू नको काळजी करू, मी बोलते पप्पांची. झोप आता. गुड नाईट. I think नाही, I think नाही, I'm sure हा डिसिजन करेक्ट आहे. येस, योग्य निर्णय.
गुड नाईट. स्वीट ड्रीम्स. काय काय म्हणायचं काय याला? राहूची दशा आहे की आपलंच काही चुकतं आहे? का नियती परीक्षा पाहते आहे की नशीब आहे आपलं, प्राक्तन आहे? काय सगळ्यावर विश्वास बसायला लागतो बघ. घर सोडून आली पोर आपला बाडबिस्तरा घेऊन. काही विचारलं तर गप्प. ती बोलत नाही, घनश्याम बोलत नाही. बरं, त्यांच्या बोलण्यावरनं असं वाटतंय की काहीच झालेलं नाहीये, जणू काय जे झालेलं आहे ते सगळं अगदी नॉर्मलच आहे. मी सकाळी उठावं, चहा प्यावा, मग ऑफिसला जावं, रात्री अंथरुणावर अंग टाकावं आणि सासर सोडून बाडबिस्तरा घेऊन माहेरी निघून यावं, सगळ्या गोष्टी नॉर्मल आहेत. आपण काय करणार ग? आपण हातावर हात ठेवून गप्प बसणार. कारण 21व्या शतकातली मुलं आहेत ही, स्वतंत्र विचारांची. यांना जर असं म्हटलं अरे बाबा काय काय झालंय काय नाही, असं वागू नये माणसाने, करू नये असं, तर म्हणणार डोंट गेट टेन्स पप्पा, नॉट अ बिग डील. आम्ही फक्त लग्न मोडतोय बस. इतक्या टोकाची भूमिका घेतली नसेल अरे त्यांनी. तू उगीच काळजी करत बसतो, शांत राहतो. आणि अरे कदाचित राधा आपल्याशी बोलू शकत नसेल आणि आपण तिला आत्ताच आरोपी ठरवून टाकलं ना तर अजून कोशात जाईल पोर. ते चांगलं काळ्यांचं घर आहे का? त्यांना सुद्धा माहित नाही आहे इथे का आलेली आहे. मला माहित नाही, पण खरंच सांगतो तुला, मला वाटतं काळ्यांच्या घरी काही प्रॉब्लेम नसणार. मगाशी बघितलं नाहीस का, काळ्यांच्या विषयी जरा तू विचारलं तर चटकन म्हणाली त्यांच्याविषयी काहीही बोलू नका, मला काहीही ऐकायचं नाहीये. तुला सांगतो प्रॉब्लेम जो आहे ना, तो प्रॉब्लेम हा घनश्याम आणखीन राधामध्येच आहे. काय बोलत नाही ना कोणी. आपल्यालाही असं जमायला हवं होतं ग बेबी. म्हणजे त्यांचं आयुष्य आहे, बघतील काय करायचं ते, जाऊ दे ना, आपल्याला काय करायचंय असं म्हणणं आपल्यालाही जमायला हवं होतं. बोललीस तर तिच्याशी? काय काय काही म्हणाली का ती? काहीच बोलत नाही ती, जणू काही घडलेलंच नाहीये काही अशी वागत होती. पण एकंदरीत तिच्या बोलण्यावरनं मला असं वाटलं की घनश्यामचा तिला कंटाळा आलाय आणि म्हणून ती सहज आली माहेरी राहायला. घनश्यामचा कंटाळा आलाय असं म्हणाले? हे कारण स्पष्टपणे ते नाही सांगितलं. नाही, मी आता विचारतो तिला जाऊन. दादा ऐक माझं, आता काही बोलू नकोस तिच्याशी. ती बोलणार आहे तुझ्याशी, सकाळपर्यंत निवळेल रे सगळं. काय चाललंय काय बेबी, मला कळत नाही. हिला घनश्यामचा कंटाळा येतो, तो मला डॉनच्या गोष्टी ऐकवतो. काय पोरखेळ आहे का हा? अरे मी काय, काळे कुटुंब काय, आमच्या भावनांशी खेळण्याचा कोणी अधिकार दिलाय यांना? नाही बेबी, तू जा आपली बाडबिस्तरा आवर, तू आपली इंदोरला निघून जा. तुझा संसार तरी तू नीट सांभाळ लावून.
इथे यांची गंमत चाललेली आहे, सगळी गंमत. मी बघतो या गमतीचं काय करायचं ते. इथे सगळं इतकं चालू असताना माझा जीव रमणार आहे का माझ्या घरात? ते काही नाही, मी कुठेही जाणार नाही, मी इथेच राहणार आहे. आणि मी ह्यांनाही तसं फोन करून सांगते आता. आणि हे बघ, तिथे असण्यापेक्षा माझं इथे असणं जास्त गरजेचं आहे, हे माझं ठरलंय. विचार करून करून डोकं फुटायची वेळ आली. काय हो, चांगला सोन्यासारखा संसार चालला होता, हे काय असले दळभद्री विचार सुचलेत यांना. किती समंजस होता हो घना, आत्ताच असं कसं झाला हो? आता सुद्धा घनाची चूक झाली अशी तुझी खात्री आहे? म्हणजे काय बघते ना मी, हैदराबादहून आल्यापासूनच बिनसलंय त्याचं सगळं. त्या दिवशी केवढ्याने ओरडला तिच्यावर, ऐकलात ना त्याचा आवाज? परवा सुद्धा आईवरून बोलला हो तिला. छी, रडत होती बिचारी पोर, कशी बशी समजूत काढली मी तिची. काय डोकं फिरलं याच. राधा तिने जाताना सांगून जायला हवं होतं. हो, कशी सांगणार ती? तुमच्यासारखंच फाटकन काहीतरी बोलला असेल तिला. तुम्ही नाही मला म्हणाला होता माहेरी निघून जा म्हणून? मी पण कुणाला न सांगताच निघाले होते की. माई भेटल्या रस्त्यात, मला असं बसलेलं बघितलं रस्त्यात, आणि असं काही सुचत नाही हो त्यावेळेला, मला माहितीये ना. आता इतक्या वर्षानंतर त्या प्रसंगाची आठवण काढायची काही गरज होती का देऊ? आणि आपल्यात असं घडल्यानंतर सुद्धा एवढी वर्ष आपला सुखाचा संसार झाला ना, त्यांचाही होईल. फक्त त्यासाठी आवश्यक असणारा वेळ आपण त्यांना द्यायला हवा. अहो पण कसला वेळ? एक ब्रेक घ्यायचं म्हणतात, ब्रेक म्हणजे काय? असं कुठे असतं का? देव कसं आहे ना की प्रत्येकाची कॉन्स्टिट्यूशन वेगळी असते. एका माणसाला ज्याची मात्रा लागू पडेल ती मात्रा दुसऱ्याला लागू पडेल असं नाही. कोणाला होमिओपॅथी सूट होते, कोणाला ॲलोपॅथी. आता ब्रेक घेऊन त्यांचे प्रश्न जर सुटणार असतील तर घेऊ देत त्यांना ब्रेक. पुरे होय, तुमचं नेहमीच आहे. एक काही खंबीर सांगत नाही तुम्ही, न रोवा कुंज रोवा. आता या वेळेला हे चालणार नाहीये. तुम्ही अगदी कडक शब्दात घनाशी बोललं पाहिजे, आणि बोललंच पाहिजे. ठीक आहे, बोलतो मी. हे देऊ, ए काय म्हणालो मी बोलतो. आमच्या दोघांमध्ये काही कम्पॅटेबिलिटी इश्यूज आहेत. सॉरी, कम्पॅटेबिलिटी इश्यूज. झिंग चिक्का झिंग चिक्का एका लग्नाची दुसरी गोष्ट. सुख घाली माझ्या दारी पिंगा.